नमस्कार, लक्ष्मी किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया बीटाच्या पुऱ्या। चला तर हे बीट आहे, आपण त्याच्या पुऱ्या बनवूया। आपण एक बीट घेतलेलं होतं, आपण त्याचं साहित्य बघूया। बीटाच्या पुऱ्याचं साहित्य मी एक बीट घेतलं होतं, ते खिसून ठेवलेलं आहे आणि त्याला लागणारं साहित्य बीट खिसलेलं, 1.5 वाटी पीठ घेतलेलं आहे, हळद आहे, तिखट आहे, लसूण जिऱ्याची पेस्ट केलेली आहे, 1 वाटी बेसन आहे आणि कोथिंबीर आणि मीठ आणि थोडं जिरं। आता आपण सुरुवात करूया। आपल्याला आता गव्हाचं पीठ आपण याच्यात टाकूया। बेसन 1 वाटी, बीट खिसलेलं, लसूण जिरे टाकू आपण, एक चम्मच मीठ टाकू आपण, अर्धा चम्मच जिरं पूड, 1 चम्मच तिखट, 1 चम्मच, अर्धा चम्मच हळद आणि ही कोथिंबीर। आता याला छान मॅश करूया। लहान मुलं पण खूप आवडीने खातात। आपण त्यांच्या शाळेत रोज त्या शाळेत दिले तरी रोज ते आवडीने खातात। रोज त्यांना जर शाळेत आपण टिफिन मध्ये दिले ना तर आवडीने खातात। तसं लहान मुलं बीट खात नाही। बीटाच्या पुरी किंवा बीटाचे पराठे जरी तुम्ही केले ना तर लहान मुलं खूप आवडीने खातात। तर थोडं पाणी टाकून आपण भिजून घेऊया याचा उंडा। छान उंडा भिजला आपला, छान दिसत आहे लाल। आता आपण याच्या पुऱ्या करूया। छान गॅस लावूया आणि तेल तापवून घेऊया आपण आधी। अशा पुऱ्या आपण लाटून घेऊया। आता आपल्या छान पुऱ्या लाटून झालेल्या आहे आणि तेल पण छान तपलेलं आहे। आता आपण पुऱ्या तळूया। बघा आपली किती छान पुरी तळली, छान फुगली पण ती। लहान मुलं टमाटे केचप सोबत पण खूप आवडीने खातात आणि आपण पण दही सोबत किंवा लोणच्या सोबत, शेजवान चटणी सोबत पण आपण खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागतात। असे छान फुगतात आपल्या। बघा किती छान फुगली आपली आता बीटाची पुरी। बघा छान बीटाच्या पुऱ्या झालेल्या आपण दह्यासोबत, टमाटे केचप सोबत, लोणच्या सोबत खाऊ शकतो। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एक वेळा नक्की करून पहा आणि मला लाईक करा आणि शेअर करा।